नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत इथे दोन धार्मिक गटात तणाव निर्माण झालाय. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना आणि व्हॉट्सअपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला. त्या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. काही दुचाकीही जाळण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत स्थितीवर नियंत्रण मिळवलं. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या घरी सुद्धा जमाव धडकला होता, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. यानंतर पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेतलं. तर यवतमधल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात. एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. यवतमधल्या हिंसाचारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने यवतमध्ये गेले. तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा स्थानिकांशी काही संबंध नाही असं अजित पवारांनी सांगितलं. तसंच यवतमध्ये 48 तासांसाठी जमावबंदी लागू असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबडी झाली. परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे. यवत प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत काय माहिती दिली आहे पाहूयात. मोबाइल फ़ोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो आक्षेपजनक ऑब्जेक्शनेबल स्टेटस है. तो उस कंप्लेंट पे उस लड़के को पुलिस स्टेशन में लाया गया. पुलिस स्टेशन में लाने के बाद उस पर कार्रवाई करनी शुरू की गई. गांव के कुछ लोग भी वहाँ पे आए. एक हफ्ता पहले को घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था. तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए और उसमें से कुछ यंगस्टर्स ने कुछ जगह पे जाके कुछ स्ट्रक्चर को नुकसान पहुँचाने की कोशिश की, पर इसमें किसी को कोई इंजरी नहीं हुई है. तर यवतमध्ये नेमकं काय घडलं त्याची टाइमलाईन बघूयात. 26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणावाचं वातावरण तयार झालं. एकतीस जुलैला यवत बंदची हाक देण्यात आली. एकतीस जुलैला गोपीचंद पडळकर, संग्राम जगतापांची भाषणं झाली. दोन्ही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं केल्याचा आरोप आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात यवतमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला. प्रकरण ताजं असताना तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली एका व्हॉट्सअप ग्रुपवर. आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव वाढला. जमावाकडून तरुणाच्या घराची नंतर तोडफोड करण्यात आली. जमावाकडून एका दुकानाची आणि वाहनाची जाळपोळ करण्यात आली. धार्मिक स्थळावर संतप्त जमावाकडून दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या। गृह विभागाकडून यवत हिंसाचाराची तातडीने दखल घेतली गेली। काल पुतळ्याच्या विटंबनेविरोधात यवत बंदची हाक देण्यात आली होती, ज्याची मोर्चाने आणि सभेने सांगता झाली। या सभेत गोपीचंद पडळकरांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पाहूयात पडळकर या सभेत काय म्हणाले होते। अरे आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते। एक जिहादी दगडाला मूर्तीची तोडफोड करतोय, लाथा मूर्तीला मारतोय। मग हे ज्ञान देणारी लोक कुठं आहेत? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी, मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेतात आणि महाराजांच्या अस्मितेवरती जर कोणी धावा घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार नाही। या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची ती जबाबदारी आहे की जर माझ्या महाराजाच्या फोटोला, पुतळ्याला जर तुम्ही विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्या जिहाद्याचे काय दलन केले पाहिजे? अरे त्याचा शिवाजी महाराजांना खूप आवडायचं चौरंगा करायचे। चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे? येतो 4 ठिकाणी। अरे भाई केलं पाहिजे की नाही कुणीतरी? का असं होतंय? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती केलेला आघात नाहीये, अखंड हिंदू धर्मावरती केलेला आघात आहे, आपल्या अस्मितेवरती केलेला आघात आहे, आपल्या अस्मितेवरती, आपल्या स्वाभिमानावरती केलेला आघात आहे। आणि म्हणून ही सय्यद नावाची जी औलाद आहे ती औलाद कायमची अल्लाह घरी गेली पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे। तर आजच्या यवतमधल्या हिंसाचारानंतर पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही, कधी बळाचा वापर करत नाही, कधी जोर जबरदस्ती करत नाही, कुणाची फसवणूक करून त्यांचं धर्मांतरण करत नाही। हिंदू समाज हा सरळ मार्गी समाज आहे, तो सर्वांना सन्मान देतो, परंतु प्रत्येकानं उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे। धर्मांतरण करायचं तर हिंदूतल्याच लोकांना कन्वर्ट करायचं, लव जिहाद करायचा तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं, मंदिरं तोडायची तर हिंदूची मंदिरं तोडायची, मूर्त्यांचं भंजन करायचं, असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोक आहेत ती लोक करतायत। त्यामुळे भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राची